धर्मधारा सामाजिक अध्यात्म विचार। आपला तो एक देव करुणी घ्यावा। तुम्ही रोज ऐकलाय आपला तो, बरोबर ना? आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे। येरते माईक दुःखचे जणिते, नाही आदि अंते अवसान। एक पाठ अनेक वचन एक वचन इथं व्याकरण आहे। आपला नेहमीचा पाठ येरते माईके दुःखाचे जणिते, नाही आदि अंते अवसान। अविनाश करी अपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे। तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमचे उरे कीर्ती मागे। येरती माईके दुःखाचे जणिते, नाही आदि अंते अवसान। महायोग पीठे तटे भेमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। तडीद्वाससं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम्। वरं कृष्णकाया समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। प्रमाणं भवाब्धिरैदमामकारं, नितम्भ्यं करोभ्यं धृतयेन तस्मात्। विधातुर्य सत्यधृतिनाभिघोषम्, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। स्फुरदकंसो भालामृदकण्ठदेशं, श्रियाज्येष्ठकेयूरकं श्रीनिवासं। शिवं शान्तमिडम्बरं लोकपालं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। किरीटोज्ज्वला सर्वदिक्रान्तभागं, सुरेराजितं दिव्यरत्नैरनर्घ्यं। त्रिभङ्गाकृतिपर्यमालावतंसं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। भुवेनुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया कोपवेशं ददा। गवारुन्धकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनं तं, परमधाम कैवल्यमेकं तुर्यं। प्रसन्नं प्रपन्नमार्तिदेवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। श्री अनन्ता मधुसूदना पद्मनाभा।
श्रीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता आपला तो एक देव करुणी घ्यावा तेने विण जीवा सुख नव्हे येरती मायेके दुःखाची जणिती नाही आधी अंते अवसान आपुला तो एक देव करुणी खावा तेने विण जीवा सुख नव्हे. प्रस्तुत प्राप्त स्थळी आणि या प्रसंगी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे देहूचे सुप्रसिद्ध असणारे साधू जगत वंदनीय जगत मान्य श्री संत तुकोबाराय आणि या अभंगाच्या द्वारे जीवनामध्ये जीवानी कोणाला जवळ करावं किंबहुना कोणाला आपलंसं करावं जेणेकरून जीवाला ज्याची अपेक्षा आहे नाम सुखाची सुखाच्या शोधात असणाऱ्या जीवानी इतरत्र कितीही जरी प्रयास केला तरी तुकोबाराय सांगतात नवे नवे तर संपूर्ण विश्वाचा अनुभव असा आहे ब्रह्मांडाचा अनुभव आहे त्याला आपलंसं केल्याशिवाय अपेक्षित असणार प्रत्येक जीवाचा अंतःकरणातला जो भाव नाम सुख हा स्थायी भाव आहे जीवाचा त्याची प्राप्ती होत नाही. म्हणून जीवनामध्ये आपला जर करावा असं कोणाला वाटत असेल तर फक्त देवाला आपलं करा असं तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे. काय फायदा केने विण याचा अर्थ त्याच्याशिवाय तुला जी अपेक्षा आहे कसली सुखाची होणारच नाही. पुन्हा त्या ठिकाणी जीवाला असं वाटलं मग आतापर्यंत आमचा जो व्यवहार चाललाय तो याचं काय बरोबर का नाही. बरं एक दुसऱ्याचा व्यवहार असता तर ठीक आहे बरोबर का नाही. पण मला वाटते जग चले उस घट कोण चले कबीरजी कहते का परंपरा अशी आहे बरोबर का नाही. एकानी केलाय तर त्याचा एकाचा आपण थांबू शकते तुझा चुकीचा आहे. पण आतापर्यंत व्यवहार काय आहे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू याच व्यवहारात आहे ना अजूनपर्यंत का वेगळा व्यवहार आहे. आतापर्यंत तुमच्या आमच्या मूळ ब्रह्मदेवापासून जी उत्पत्ती झाली आतापर्यंत जीवाच्या प्रत्येक व्यवहाराचं कारण तुम्ही आम्ही शोधून पहा प्रत्येकाने तेच केलेलं आहे. मग तेच करून जर सुख मिळत असतं तर देवाकडे कोणी गेलं असतं का. याचा अर्थ देवाकडे जीव जायचा प्रयास करतो याचं कारण का त्याला कळतंय आमचा आतापर्यंतचा व्यवहार काय झालेला आहे फसलेला आहे हे नव्हे खोटा आहे बरोबर का नाही. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात अरे तुला कळत नाही पण तू ज्याच्या संगाने जो व्यवहार करत आहे येर देव सोडून इतरत्र जीवाचा आतापर्यंत चाललेला सगळा व्यवहार माईक कसा आहे माईक बरोबर का नाही. आणि जर तो व्यवहार माईक आहे तर माईक असणाऱ्या पदार्थाचं स्वरूप काय आहे दुःख आहे. प्रत्येक जो माईक पदार्थ आहे दुःखाची जणती याचा अर्थ दुःखाला जन्म देतो किंवा दुःखाची जणिती बरोबर का नाही. दुसरं तिसरं काहीच नाही. देव सोडून इतर जेवढा जेवढा तुम्हाला दृश्य परिवार दिसत आहे जेवढं काही दृश्यामध्ये तुम्हाला या दृष्टीमध्ये दिसत आहे हे सगळंच्या सगळं काय आहे माईक आहे. आणि या प्रत्येक माईक पदार्थातून जन्माला काय येते तर फक्त आणि फक्त काय आहे दुःखाची जणिती. तपासून पहा घरी गेल्यानंतर एकही व्यवहार असा नाही देव सोडून केलेला एकही व्यवहार असा नाही का त्याच्याने जीवाला सुख मिळालंय बरोबर प्रत्येकाचा अनुभव आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात माईक काय करतात दुःखाची जणती याचा अर्थ च लावलाय चकारात्मक शब्द का लावला जातोय का त्याच्या व्यतिरिक्त माईक पदार्थात दुःखाच्या व्यतिरिक्त काहीच नाही म्हणून च लावलाय. व्यावृत्ती करण्याचं कारणच एक आहे का अजिबात सुखाची व्यावृत्ती आणि दुःखाची प्राप्ती म्हणून च लावलेला आहे.
का लावलाचं दुःखच. तुकोबाराय तुमचं म्हणणं काही अंश आम्हाला पटते, कारण काही ना सुखाची अपेक्षा आहे, त्यांना कळालं म्हणूनच एवढे टाळकरी आहेत, बरोबर का नाही. मला येताना फेटा बांधल्यानंतर असं वाटलं सांगण्यापेक्षा ऐकत राहू. एवढं खरं पण एवढं सुमधुर हरिपाठीही ऐकला आणि सुमधुर या ठिकाणी गंधर्व गात गाणी. स्वर्गाचे देव, बरोबर काय, स्वर्गीचे अमर इच्छित ती देवा मृत्यू लोकी व्हावा. का तर स्वर्गामध्ये भजन होत नाही आणि ते भजन कुठं आहे, मृत्यू लोकामध्ये आहे. आणि ते असं गंधर्वांच्या अंगसंगाने जर ऐकायला मिळालं, मला वाटते बाकी सांगण्यापेक्षा त्याच्यानेच आनंद घ्यावा. पण त्यातली मेक अशी आहे, आता मी गुरु असल्यामुळं, बरोबर का नाही, काही अंशी सगळ्यांच्या बाबतीमध्ये काही काही गोष्टी त्या ठणकावून सांगावं लागतात. तिथं म्हणजे आपलं परक ठेवून जमत नाही. गंधर्व मधलं एकच मधलं अक्षर आहे, कुठलं, ध, बरोबर का नाही. ध जर त्या ठिकाणी म्हणजे ते धरून तुम्ही राहिलं धला, बरोबर का नाही, तर योग्य आहे. ध जर बाजूला काढला तर गंधर्वाचा काय होईल, आणि तो जर झाला तर मग नरका जाणे चुकेना. तुकोबारायांचा शरीर भजन केले, ते ध फक्त धरून ठेवा, विठ्ठल विषय बाजूला जाऊ नये. दुःखाची जडी जर देवाला आपलंस केलं, फायदा काय. तुकोबाराय सांगतात, अविनाश करी आपुलिया. याचा अर्थ भगवंताचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाच्या प्राप्तीला देव जर आपलंस केलं तर जीवाला त्या देवाच्या सारखा बनवतो आपला केल्यावर. अविनाश करी आपुलिया ऐसे, पण त्याची क्रिया पण सांगितली, लावे मनापिसे गोविंदाची क्रिया ही बरोबर सांगितली, बरोबर का नाही. एवढाच फायदा आहे का देव आपलंस करण्यात, तर नाही. आता जो या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला आजचा जो दिवस आहे, बरोबर का नाही, प्रत्येकाच्या वाट्याला आहे. मी नेहमी सांगतोय, जन्म विकृती आहे आणि मृत्यू काय आहे, प्रकृती आहे. जन्म थांबवता येतो, मृत्यू थांबवता येत. प्रकृती स्वाम अवष्टभ्यम विसृजामी पुन्हा पुन्हा, हे तू नानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. प्रकृतीच्या अनुषंगाने पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी या जगताची उत्पत्ती होते, असं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. आणि त्या प्रकृतीचा नियम असा आहे, जो प्रकृतीच्या अधिपत्याखाली आला किंवा संसर्गात आला किंवा संबंधात आला, त्याला आजचा दिवस टाळता येत नाही. कुठला, बरोबर का नाही. मृत्यू टाळता येत अजिबात नाही. पण परिणाम असा आहे, देव जर आपला केला तर फायदा काय होतो, मृत्यू टळणार नाही, पण पुन्हा पुन्हा येणारा जो मृत्यू आपल्या वाटेला आहे त्याच्यामुळे होणारं जे दुःख आहे ते मात्र खचितच त्या ठिकाणी थांबवता येतंय. तुका म्हणे एका मरणेची सरे, पुन्हा पुन्हा मरणाचा जो तुमच्या आमच्या वाटेला आलेला योग आहे एकदा सरतो, बरोबर का नाही. बरं, एकदा सरून तो त्या ठिकाणी पुसला जातो असंही नाही. ज्याने आपलंस केलेला देवाला त्याचं मरणही चुकलं जातंय, पण त्याची असणारी त्या शरीरातली कीर्ती त्याला अजरामर करते. याचा अर्थ तुम्हाला अमर बनवते. काय करते, अमर बनवते. हा सगळ्यात मोठा फायदा या मृत्यू लोकामध्ये. आणि मनुष्य जन्मातला जर काय असेल तर तो देव आपला करण्यामध्ये आहे. भावार्थ सांगण्याचं कारण असं आहे का मला अभंगाचं भावदर्शन कुठं जाईल
याची मलाच गॅरंटी नाही, बरोबर का नाही? पुन्हा ऐकणाऱ्याला असं वाटायला नको मामा आता एकतर मी मामा आहे, बरोबर का नाही? मामा अडकलं का काय कुठं असंही वाटायला नको. त्यामुळे मी भावार्थ सांगून मोकळा केलेला आहे. आता पुढचं जसं तसं देवावर विठ्ठल. आजचा दिवस दुःख देणारा जरी असला तरी ते काय आहे? शाश्वत आहे. रामकृष्ण. या ठिकाणचं निमित्त असं आहे, या सातपुते परिवारातील ज्यांच्या जीवनामध्ये काही गुण वैशिष्ट्य होते आणि ते गुण वैशिष्ट्य तुमची आमची आठवण किंवा स्मरण गेलं तरी राहते. एरवी मी कीर्तनामध्ये कोणाचीच त्या ठिकाणी अनेकांची स्तुती, आम्हा देव सोडून, संत सोडून, शास्त्र सोडून इतरांच्या स्तुतीचा विषय कीर्तनामध्ये नसतो. परंतु काही असे वैशिष्ट्य जीव या ठिकाणी जन्माला आलेले असतात का त्यांचे गुण आणि त्यांचं असणारं आचरण तुम्हा आम्हाला काहीतरी पथिक नाम त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार असतं. आणि म्हणून अशा जरी या सातपुते परिवारातल्या आणि सुनबाई असतील तरी आमच्या त्या भगिनी होत्या आणि त्या भगिनीच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने सांगावं तर मित भाषी कसं असावं, मृदू भाषेनी कसं असावं, हसतमुख कसं असावं, या गुण वैशिष्ट्यांचा मिलाप म्हणजे आजचं कीर्तन ज्यांच्या निमित्ताने आहे त्या विठाई आहे. मित भाषी, जास्त बोलण्यापेक्षा कमी बोलावं एक भाग. दुसरा विषय मृदू भाषी, कमी बोलावं पण ते गोड बोलावं. आणि ते बोलत असताना कसं बोलावं तर हसतमुख बोलावं.
यासाठी ज्ञानोपारायणी ज्ञानेश्वरीमध्ये आणि असा निर्देश केलेला आहे, साज मवाळ शब्द जैसे कळलं अमृताचे. खरं बोलायचं, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. वेद सांगते सत्य बोलावं पण प्रिय बोलावं. सत्यम अप्रियम न ब्रूयात. सत्य आहे पण अप्रिय आहे, कठोर आहे, ते बोलू नये. काय वेदाचं वचन आहे आणि या वचनाला शोधायचं कुठं? तर तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या आजूबाजूला अशी काही माणसं शोधायची असतात आणि त्यांच्याकडे आपल्याला या गुणांचा अनुभव पाहायला मिळतोय. बाकी काय संपर्क येईल नाही. पण ज्या वेळेला ताई त्या आमच्या घराच्या बाहेरून त्या ठिकाणी जात असताना, शेतावर जाताना नित्यक्रम पण सहज हाक मारली. मी नेहमी सांगायचो बाईला, बाई आता भरपूर सुना झाल्या, बरोबर का नाही, सगळं काही व्यवस्थित आहे, आता काय काम करायची गरज आहे. त्यावेळेला पहिल्यांदा हसणार, एखादा शब्द बोलणार आणि सहज त्या ठिकाणी स्मित हास्य करून त्या ठिकाणून ताई निघून जाणार. हा जो गुण आहे, मला वाटते ताई गेली तरी ज्या ज्या वेळेला मला या मुलीची आठवण येईल त्या त्या वेळेला ही असणारी आमची विठाई माझ्या डोळ्यासमोर येईल. असं गुणांचं व्यक्तिमत्व आणि आपल्यातून निघून गेलेलं आहे. आणि त्या जीवाच्या उत्तर रात्रीच्या प्रित्यार्थ या ठिकाणी आणि ही हरी कीर्तनाची सेवा आहे. मी नेहमी सांगत असतो, जीवाच्या बाबतीमध्ये आणि खऱ्या अर्थाने जीवाचं हित करणारी फक्त 4 ठिकाण आहेत. किती ठिकाण आहेत? 4च ठिकाण आहेत. ऐकायला येत असेल तर बडबड कमी करा. जगतामध्ये शास्त्र असं सांगते, जीवाचं हित फक्त 4 ठिकाणी होते. 4 ठिकाण सोडून जीवाचं हित कधीही होणार नाही. आणि अशी भ्रामक इच्छा सुद्धा जीवानी करू नये. त्यामधलं पहिलं ठिकाण जर काय असेल तर ते आई आहे. तुकोबारायणा विचारा, लेकुराचे हित हित वाहे माहुरीचे चित्त. काय आईचं आणि जीवाचं नातं असते
पाहतो मी हित सोडून तुमच्या जीवनामध्ये दुसरं काहीच नाही, लाभाविना. बरोबर का नाही? बाकी हित करतात पण काहीतरी स्वार्थ ठेवून त्या ठिकाणी हित करतील. पण आई असं एक ठिकाण आहे का ते हित करत असताना कुठल्याही प्रकारचा लाभ, लोभ, आशा, आकांक्षा, कुठल्याही प्रकारची इच्छा न ठेवता जीवाचं हित करणारं पहिलं ठिकाण म्हणजे आई आहे. आणि म्हणूनच त्याचं शास्त्राने असं वर्णन केलेलं आहे, आत्मा आणि ईश्वर याचं ऐक्य म्हणजे काय असेल तर आई आहे. काय आहे? आई आहे. पहा, कितीही त्या ठिकाणी ते मूल त्रस्त असेल, किंबहुना आई जरी त्रस्त असेल, बरोबर का नाही, पण आईची उद्विग्नता आणि त्या बाळाची असणारी दुःखाची अवस्था कुठपर्यंत ते एकमेकापासून अभिन्न आहे तिथपर्यंतच ती अवस्था आहे. बरोबर का नाही? पण ती माई आणि ती आई आणि ते बाळ, बरोबर का नाही, जर एकत्र आले तर परिणाम काय होतो? दुःख विसरे आपुला आणि जवळी घेता शीन गेला, मातेची या चित्ती अवघी. प्रमाण लक्षात ठेवा, मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. देह विसरे आपुला आणि जवळी घेता, मला इथं यायचं आहे, जवळी घेता शीन गेला. कोणाचा? आईचा गेला का बाळाचा गेला? कोणाचा गेला? आईची ही उद्विग्नता थांबली जाते आणि बाळाची त्या ठिकाणी दुःखाची व्याप्ती थांबली जाते. असं एकच ठिकाण आहे, बरोबर का नाही? दोघांच्या त्या ठिकाणी दुःखाचं परिमार्जन त्यांच्या काय आहे? ऐक्यामध्ये आहे. आहे का असं? एरवी त्या ठिकाणी एकाचं दुःख जाते तर दुसऱ्याचं तयार होतंय, बरोबर का नाही? जाके आगे एक कहो ओ कहे 21, एक एक तजो दिया बाकी रह गया 20. कबीर महाराज सांगतात, कुठेही शोधा जगाच्या पाठीवर एक सांगा 20 दुःख तयार होतील. पण हे असं नातं आहे, हे असं ठिकाण आहे का जीवाचं त्या ठिकाणी हितच हित आहे. एक वर्ग, बरोबर. मग आता ज्याच्या जीवनातून आई निघून गेली त्याचं हित होणार नाही का? हाही प्रश्न आहे, बरोबर का नाही? आई हिताचं ठिकाण आहे आणि म्हणूनच वेदांनी प्रार्थना केली, मातृर देव भव, पितृर देव भव, आचार्य देव भव. आणि गुरु त्या ठिकाणी म्हटलेला आहे किंवा त्या ठिकाणी अतिथी देव भव, संसारिक आहे म्हणून, बरोबर का नाही? कर्माचं अनुष्ठान जर घेतलं तर अतिथी देव आहे, वेदाचं म्हणणं आहे. पण जीवनामध्ये पहिला देव म्हणजे जर कोण असेल तर मातृर देव भव. दुसरा देव कोण? का ज्याच्या वीर्यातून उत्पत्ती झाले, पितृर देव भव. तिसरा देव कोण? तर ज्याच्यामुळे जाणीव तयार झाली, नाम जगणं शिकवलं ज्याने, नव्हे नव्हे तर तुला या देहाची ज्याने ओळख करून दिली, तो आचार्य देव भव. आणि अतिथी तू फक्त व्यवहारासाठी देव भव. पण त्या ठिकाणी 4 देव वेदाची प्रार्थना आहे, बरोबर का नाही? एक ठिकाण. आता या ठिकाणी एक ठिकाण जर आपल्या जीवनातून निघून गेलं, हित शोधायचं कुठे? दुसरं ठिकाण सांगितलेलं आहे. लक्ष देऊन ऐका, वेळ किती झाला तरी चालेल, कारण आईचं असणार आणि या ताईचं असणार प्रेम भरपूर आहे. त्याच्यामुळे मलाही भरपूर सांगायचंय. तुम्ही भरपूर दिवसातून भेटता, तसं मठावर काही येत नाही, बरोबर का नाही? मठावर न आल्यामुळे मलाही असं वाटतंय आता गावचा असल्यामुळे येतो कळवळा म्हणून या, बरोबर का नाही? पडती हाता हाती काळा, बरोबर का नाही? तिथं जाऊ नये. आणि मी इथं जन्माला येऊन जर माझी जर त्या ठिकाणी यमाच्या हातात पडली तर माझं तरी त्या ठिकाणी ऐश्वर्य काय हे होऊ नये, म्हणून मला ते करावं लागते. पुंडलिका ज्या दिवशी तुलसी काष्टमाला संमुतम भवति नरा तद्देहं पातकं नास्ति सत्यमे तन्मय उच्यते. नारद पुराणामध्ये नारद वर्षिणी सांगितले, रे ज्या दिवशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली त्या दिवशी तो जीव मुक्त झाला.
आता आपल्याला मोक्षाची त्या ठिकाणी शोधायचीच गरज नाही. आणि आपण तर तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा, आता तर आम्ही मुक्तीच्याही पलीकडे आहोत. माळ गळ्यामध्ये आली रे आली, मोक्ष शोधायची गरज नाही. ज्या दिवशी माळ धारण केली त्याच दिवशी मोक्ष तुम्हाला मिळालेला आहे. विस्तार करत नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. एक ठिकाण चुकलं तर दुसरं ठिकाण हिताचं. अहितापासून काढीते हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परोती माऊली जगात. दुसरी आई सांगितली काय काय करते शास्त्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये परिणाम. अहितापासून काढीते. काय करतात, जिथं जिथं जीवाचं अहित आहे तिथं तिथे तुम्हाला शास्त्र जायला सांगत नाही. तस्मा शास्त्रम प्रमाणम ते कार्य कार्य व्यवस्थितो. हे का सांगावं लागलं भगवंताला, त्याचं कारण हे आहे. काय कारण आहे का जीवाचं पतन होऊ नये म्हणून शास्त्राचा अभ्यास आहे, शास्त्राचा संग आहे, शास्त्राची पारायण आहे. मला ती अशी आहे असं नाही, स्वतः मौलींनी सांगितले अहितापासून काढीती. काय करतात शास्त्र, अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती. बरोबर, अहितापासून बाजूला काढतात आणि जिथं हित आहे तिथं स्तनपान करतात. बरोबर, नाही श्रुती नाम शास्त्र परोती माऊली जगा. दुसरी आई सांगितली काय, शास्त्रा व्यतिरिक्त दुसरी त्या ठिकाणी आई नंतरची आई कोण आहे दुसरी, ज्याच्या जीवनातून आई गेली त्यांनी दुसरं हिताचं ठिकाण शोधण्यासाठी काय करावा, तर त्या ठिकाणी शास्त्राच्या अनुषंगाने आपलं जीवन जगावं, अहित होणार नाही. म्हणून तर बोधले महाराज सांगतात का नाही, काय सांगतात बोधले महाराज, वेदशास्त्र पुराणे अभंगामध्ये हरिपाठाच्या काय सांगितले, बरोबर का नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, बरोबर का नाही. देवाचे द्वारी उभा क्षण भरी केने मुक्तिचारी साधेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, वेद शास्त्र प्रमाण. तिसरं प्रमाण काय, उभारोनी आसोनी संसारी. झालं का आता, रोज हरिपाठ. आसोनी जिव्हे फायदा काय, वेद शास्त्र उभारी बाह्या. वेद आणि शास्त्र बाह्या याचा अर्थ एक हाताने नाही तर दोन्ही हात वर करून जीवाच्या हिताचा विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय करतात, रुजवतात. या ठिकाणी बोधले महाराज काय सांगतात, वेद शास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची भूलू नको बाहेर बुडतसे. याचा अर्थ काढतात का नाही, बरोबर. दुसरं आई कोण, शास्त्र. तिसरं एक ठिकाण आईचं आहे, ते तिसरं ठिकाण म्हणजे जर काय असेल, शोधून या आले संत हिताहित जगाचे. तिसरं ठिकाण काय आहे, संत. का या जगतामध्ये आले, शोधून या आले संत हिताहित
जगाचे हित काय आहे आणि अहित काय आहे याचा निवाडा करण्यासाठीच संत आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलेले आहेत. आणि म्हणूनच त्यांना संतांना माय आणि बाप ही उपमा दिलेली. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. 3 ठिकाणं कळाली का हिताची? एक काय? आई. दुसरं शास्त्र. तिसरं संत. आणि चौथा एक ठिकाण काय आहे? विठ्ठल बाप माय. त्याचा कार्यभाग मला वाटलं एवढे गंधर्व आहेत प्रमाण देतील. बरोबर. चौथं जे ठिकाण आहे बरोबर का नाही, हिताचं जे ठिकाण आहे ना, हित करणार चौथं ठिकाण जर काय असेल तर तो देव आहे. आणि तो देवच या ठिकाणी आपला करावा भंगाचं प्रथम चरण आहे. आपला तो एक देव करुणा. देव करुणी घ्यावा तेरे विन जीवा सुख नव्हे. आता प्रश्न या ठिकाणी असा आहे, देव आपला नाही का? एक, देव आपलाच का करून घ्यावा? 2, देव एकच आपला का करून घ्यावा? बरोबर का नाही? आणि देव आपला होतो का? बरोबर. असे 4-5 प्रश्न आहेत. आता जेवढे सुटतील वेळेच्या मर्यादेमध्ये तेवढा आपण सोडवायचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. पहिला प्रश्न असा आहे, देव आपला नाही का? बरोबर. हा जर प्रश्न शोधायला गेला तर ज्याला व्याघात दोष म्हटला जातोय तसा या ठिकाणी दोष निर्माण होईल. व्याघात दोष त्याला म्हणते शास्त्रीय भाषेमध्ये मुको अहम. मी मुका आहे असं सांगतोय कोण? मुका. बरोबर. ज्या अर्थी मी मुका आहे असं सांगतोय त्या अर्थी तो मुका आहे का? नाही. मग त्या अर्थी तो काय आहे? व्याघात दोष म्हटलेले शास्त्रीय परिभाषेमध्ये. आता या ठिकाणी देव आपला करून घ्यावा असं तुकोबाराय सांगतात. प्रश्न असा आहे, देव आपला नाही का? बरोबर.
देव जर आपला नाही तर सगळी प्रमाण देखवी, बरोबर बरोबर का नाही? हे सगळं जर पाहिलं बरं, ते सोडून द्या. देवाच्या मुखातलं वचन मम्यांश दिवलोके जीव भूता सनातना म्हणजे षष्ठानी इंद्रिय आणि प्रकृती स्थानी अकर्षती ही मम्यांश, बरोबर का नाही? माझाच अंशात्मक स्वरूप म्हणजे काय आहे? मग तो आहे ना, बरोबर का नाही? मग देव आपला असून परत आपला करायची गरज काय? बरोबर का नाही? देव आपला नाही आहे. प्रत्येकाच्या तैसा हृदयामध्ये राहू असता सर्व सुखाचा कामो ते भ्रांतीचे कामो विषावरी. हे सगळं जर त्या ठिकाणी प्रमाण जुळतात, देव आपला आहे, मग परत आपला आहे, तो परत आपला करायची गरज काय? बरोबर का नाही? तर तुम्ही आम्ही सगळे शेतकरी आहे, बरोबर का नाही? सातबारा आपला आहे का नाही? सातबाऱ्यावर नाव कोणाचं आहे? आपला आहे, बरोबर का नाही? ज्याच्या नावावर सातबारा आहे शेती कोणाची आहे? त्याचीच आहे, बरोबर का नाही? पण आता त्यांनी पेरलीच नाही, बरोबर? आणि आता ज्याचा सातबारा आहे तो आता कापाला जातो. सातबारा त्याचा नाही, त्याचाच आहे, बरोबर का नाही? सातबारा त्याचा आहे पण त्यांनी पेरली नाही ना. आता लोक कापाला गेल्यानंतर तो विळा घेऊन गेला, परिणाम काय होईल? हे पटतंय का नाही? सातबारा प्रत्येकाच्या नावावर आहे. सातबाऱ्यानी जो तो काय आहे त्या त्या जमिनीचा मालक आहे. तसं अंशात्मक रूपाने प्रत्येक जीव देवच आहे. मग त्या ठिकाणी देव सुखरूप आहे ना, जीव दुःखी का आहे? तर ज्याने पेरले त्यालाच आता फायदा आहे विम्यापासून, बरोबर का नाही? आता पूर्वी सारखं राहिलं नाही, आता टॅग आहे. जिथं पिकलंय ते तिथल्या तिथं बरोबर जाते. पूर्वी चालायचं, पेरलं नाही तरी जायचं आणि मग यायचं. विमा भेटेल कोणाला? ज्यांनी पेरलंय त्याला. ज्याचं भात शेतामध्ये आहे, या सगळ्या सुविधा कोणाला मिळतील? ज्यांनी त्या ठिकाणी शेत पेरलंय त्यालाच आज काय आहे? त्या पिकाचा नाम त्या ठिकाणी आपल्या शेताचा आनंद मिळणार आहे. अन्यथा सातबाऱ्यावर असणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या शेतीचा आनंद मिळणार नाही. म्हणून मी पहिले आमराई लावली नाही, आता जाऊन पाहतोय. म्हणतोय आता फेऱ्या का मारतोय, आता पाहायला मिळतंय. जे लावलंय ते पाहिलं का मग समाधान होते. लावलंच नाही तर गवत पाहायला जायचं का? गवत पेरलंच नाही ते आपोआप उगवतंय, बरोबर का नाही? जे पेरलेलं आहे त्याचं समाधान जास्त असते, पेरलं नाही त्याचं समाधान अजिबात मिळणार. ज्ञानोबा सांगतात, पेरून या शेता जावे, पेरला का मग शेताला जावे, पूजून या देव पहावे. देव पूजलाच नाही आणि मग म्हणतो देव दिसत नाही, पाहत नाही, त्याचा आनंद मिळत नाही. अरे तू देवाला पूजलाच नाही तर देवाचा आनंद तुला मिळणारच नाही. तू शेती पेरलीच नाही तर शेतीचा आनंद तुला मिळणार. तो शून्य प्रसाद घ्यावा अतिथीचा. घरामध्ये आलेला अतिथी तुम्हाला त्या ठिकाणी आनंद ना पुण्य देऊन जाईल, पण त्याला जेवायला तर दिलं पाहिजे ना, बरोबर का नाही? हे तर या रामराम कसं काय, कसे चुकले एवढा जर समजा आपण घरामध्ये प्रवेश करताना जर मालक म्हणाला काय कसे काय चुकले, बरोबर का नाही? एवढा शब्द आल्यावर त्या पाहुण्याने काय विचार करावा? चुकून इकडे चुकलोय, इथं थांबूच नाही, तोषून या घ्यावा प्रसाद अतिथीचा. त्यानुसार हे सांगतात. मला फक्त या ठिकाणी हे सांगायचं, शेत आपलं आहे पण पेरल्याशिवाय आनंद देत नाही. त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी आनंद देणार आहे पण पूजल्याशिवाय त्या ठिकाणी आनंद मिळत नाही. अतिथी तुम्हाला पुण्य देऊन जातोय पण त्याला तोषण केल्याशिवाय, त्याला संतुष्ट केल्याशिवाय पुण्य मिळत नाही. तसा देव आपला आहे पण आपला जोपर्यंत करत नाही तोपर्यंत सुख मिळत नाही. पहिला प्रश्न सुटला. दुसरा प्रश्न आहे, देवच आपला का करावा? बरोबर का नाही? तर जगतामध्ये देव सोडून कोणीच आपलं नाही. तुका म्हणे माझी नवतीला कोणी एक चक्र
बायकांची पट्टी बिघडू नये म्हणून त्यांनी तो असू द्या. तुका म्हणे माझी नवतीन कोळी एक चक्र पाणी. देवाचा आपला आहे, देव सोडून कोणीही आपलं नाही. कबीर महाराजांना विचारा, कबीर महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, कोही नाही अपना, कोही नाही कबीर महाराज सांगतात, कोही नाही अपना समझ धर मना, कोही नाही अपना पंच प्राण जग निकसने लगे. एकदा या शरीरातून पंच प्राण निघून गेले, घर से धरत अंगना, घरातून अंगणात कोणी आणलो? आम्ही तर बाहेरच होतो, बरोबर का नाही? घरातून बाहेर कोणी आणलं? घर से धरत, घरातल्यानीच घरातून बाहेर आणलं. आहे का कोणी आपला? कोणी नाही अपना पंच प्राण जग निकसने लगे, घर से धरत अंगना. माँ बापूवर सोस करते. किती आरडाओरडा चालत होता. मुह दिया ढकना, कोणी ढकलं तोंड? माँ बापूवर सोस करत आहे, मुह दिया ढकना. बरोबर का नाही? अरे राम. चोरी लड़के या ठिकाणी स्पष्ट सांगितले कबीर महाराजांनी. जोरू लड़के महेल कबेला, सब संपत सपना, कोही नहीं अपना समझ धर मना, कोही नहीं अपना कहत कबीरा, समझ धर मना हरि के चित आणि रखना, कोही नहीं अपना समझ धर मना, कोही नहीं अपना. आहे का आपलं? पहा तुम्ही. हाड जले लकड़ी जले, जले जलावन हार, कौतुक हार में जले, जन काहे करे पुकार. कबीर महाराज सांगतात, अरे कोणीच आपलं नाही. आहे का? अजिबात नाही. ज्याला ज्याला आपलं आपलं म्हणलं, बरोबर का नाही, त्यांनीच आपल्याला काय केलं? इथपर्यंत पोहोचवलं, बरोबर. बरं, तिथपर्यंत पोहोचवल्यानंतरचा विवेक जर पाहिला तर कबीर महाराज सांगतात, हाड जले, बरोबर का नाही. बरीच त्या ठिकाणी जळाजळ, बाळ जले, बरं जळा. बरं, त्या ठिकाणी ते जळत असताना ज्या लाकडाने लावलं अग्नी, बरोबर का नाही, ज्या लाकडाने अग्नी लावली तो तरी आपला झाला का? तो पण जळाला, बरोबर का नाही. जले जलावन हार. कबीर महाराज सांगतात, ज्यानी लावली त्याच्याही दिवशी एक दिवस त्याच्याही वाट्याला तो दिवस. आपला प्रश्न होता का नाही, कोणी लावली? ज्याची त्यांनी, बरोबर का नाही. बरं, काही ना असं वाटलं तेवढ्या पुरतं कबीर महाराज बोलले, असं नाही.
जले जलावन हार कौतुक हार बी जले जन काहे करे पुकार. जी आजूबाजूला पाहायला होती, बरोबर का नाही, ती पण एक दिवस जाणारच आहे. कोणी त्यातला एखादा तरी पुढे आला का? एखादा तरी पुढे आला का? आपली आपली सगळी आपणच म्हणतोय का नाही, ही सगळी कोणाची आहेत? आता ही सगळी तुम्ही तुमच्या माझ्या सकट आपण सगळी बाईचीच नातेवाईक आहोत, बरोबर का नाही. इथं बसलेलं तर मला वाटते भाऊजे असतील, धीर असतील, भाऊले असतील, बरोबर का नाही. बऱ्याच वर्ष संघामध्ये राहिले. या ठिकाणी पुतणे असतील, मुली असतील, आम्ही भाऊ असतील. एखाद्याला तरी उपरती झाली का बाई माझी आहे, बरोबर. बाई जर आपली असती तर त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयास तरी झाला असता का नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. सोडवणारा कोण आहे का? अजिबात नाही. मग जिवाळी विचार केला पाहिजे का या सगळ्यांना जो आपला आपला म्हणतोय त्यापैकी कोणी आपला आहे? अजिबात आपला नाही. बरं ते तर सोडून द्या, जोपर्यंत त्याला जामीन होत नाही तोपर्यंत यम सुद्धा यमपुरीला घेऊन जात नाही. जातो का? पर जामीन द्यायला तरी जवळचा कोणी गेला का? बाईचा भाव त्या दिवशी मी होतो, पाहिलं तरी बाईच्या मुखावर शीत जास्त झाली, त्यांना दुःख झालं, ते शीत बाजूला काढली. मला पण त्या ठिकाणी बरं वाटलं नाही ते, बरोबर का नाही. का बाईच्या त्या ठिकाणून शीत ती काढली, तो त्या ठिकाणी भावा बहिणीचा प्रेम झाला, बरोबर का नाही. त्याच्यात दुसरं काही त्या ठिकाणचा विषय भावा बहिणीचा तो प्रेम झाला. पण एखाद्याने असा विचार केला का त्या ठिकाणी का आता त्या ताईला जोपर्यंत यमाच्या त्या ठिकाणी नव्हे तर ज्या स्थानावर जायचंय त्या स्थानावर जायला जोपर्यंत आपण विसावा म्हणतोय का नाही, तो विसावा याच्यासाठी नाही. कशासाठी विसावा आहे? अगोदर जामीन द्या, बरोबर का नाही. अगोदर जामीन द्या आणि मग हे उचलतो, अन्यथा मी स्मशानामध्ये सुद्धा स्वीकारत नाही अग्नी. एवढं शास्त्र बारीक आहे, बरोबर का नाही. त्यावेळेला काय केलं जातोय, बरोबर का नाही. आता तो खडा म्हणजे कोण आहे हो? या जीवाला या असणाऱ्या प्रकृतीमधून, या असणाऱ्या आणि या व्यवहारामधून जात असताना कोणी साक्ष देत नाही, त्यावेळेला देवच त्या ठिकाणी साक्ष देतो. त्याला जीव खडा म्हटलं जाते. म्हणून त्याची एवढी पूजा करण्याचं कारण तो दुसरा तिसरा कोण नाही, तो देवच साक्षीला आहे. सांगा एवढ्यापैकी कोण आपला आहे? दुसरा प्रश्न सुटला का नाही? देवच आपला आहे. देव सोडून कोणी आपला नाही. विठ्ठल शब्द या ठिकाणी तुकोबाराने वापरलेला आहे. एक आपला तो एक देव करुणी घ्यावा. आता किती वाजतील हे तुम्ही गणित करायचं नाही. जोपर्यंत समोरची मंडळी व्यवस्थित आहेत आणि महिला मंडळ अतिशय आनंदात आहेत, त्याच्यामुळे मला काही कंटाळा येणार नाही. तुम्हाला कंटाळा आला का मला सांगा. एक शब्द सांगण्याचं कारण जगतामध्ये तो असणारा देव एकच आहे. एको अहम बहुस्काम असं श्रुतीचं वचन आहे. देव काय आहे? एकच आहे, पण अनेकविध प्रकाराने त्याला काय करायला सहज भजण्याचा प्रयास करत आहे. आणि अनेकविध प्रकाराने भजण्याचा प्रयास केल्यामुळे ज्याला भजायला पाहिजे त्याला जीव भजत नाही आणि त्याला सुख प्राप्ती घडत नाही. स्वतः भगवंतांनी सांगितले, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. 24 नावाची सुरुवात करत असताना पूजाला ओम केशवाय नमः पासून का करायची आहे यालाही शास्त्र आहे, बरोबर का नाही. आता एखाद्याने विचार केला, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. सागराला जे जाणारं पाणी आहे प्रत्येकाचा असा माणूस आहे काय, नद्या ही सागराला जातात, बरोबर का नाही. ओळाचं पाणी नदीला, नदीचं पाणी कोणाला? सागराला, बरोबर का नाही. सागराची पूजा काय करायची गरज आहे, पण त्यामध्ये सूक्ष्म शास्त्र असं आहे, आकाशात पतितम तोयम. आकाशातून अनेकविध प्रकारच्या धारा त्या ठिकाणी काय आहे
जलधाराच आहेत का नाही, पाणीच आहे, तेच पाणी कुठं जाते? समुद्राला जाते, बरोबर का नाही? समुद्रालाच पूजायची काय गरज आहे? एखादा विचार करेल का त्यातली एक धार, बरोबर का नाही, तिला मी त्याची पूजा करीन, बरोबर का नाही? पण या अनेक धारांची पूजा करता करता तुम्ही कुठपर्यंत त्यांची पूजा करणार? काही धारा येता येतात विरळ होऊन निघून जातात, म्हणजे जिरल्या जातात आकाशाच्या आकाशाला. काही धारा जमिनीवर आल्यावर मुरल्या जातात, काही धारा त्या ठिकाणी ओळा नाळ्यात अडकल्या जातात, काही विहिरीमध्ये अडकून पडतात, बरोबर का नाही? काही नद्यांमध्ये बंधाऱ्यांच्या मुळे अडकून पडतात. सांगा, सगळंच पाणी समुद्राला जात आहे? सगळंच पाणी जर समुद्राला जात नाही तर त्या पाण्याची जिथं जिथं अडवणूक झाली त्याची फेरी चुकली का सार्थक झाली? चुकली, बरोबर का नाही? उत्पत्ती कुठून आहे? सागरातून आहे, हे प्रत्येकाला ज्ञात आहे. मग सागरातून उत्पत्ती आहे तर सागरामध्ये गेल्याशिवाय पूर्णत्व अजिबात नाही. मग जर काही विहिरीतील जे पाणी अडकून पडले त्याची सुटका कधी आहे? विहिरीतून लांबण्यात येईल, लांबण्यातून जीवाच्या पोटात जाईल, जीवाच्या पोटातून जर काही त्या ठिकाणी वीर्य झालं तर ते किती लांब जाईल? 184 ते पाणी, बाकीचं जीवाचं सोडा, बरोबर का नाही? 184 न चुके, बरोबर. मला फक्त एवढा विषय मांडायचा आहे, सगळ्याच ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही आम्ही म्हणाल का तो देव एकच आहे, तर तो देव एकच आहे, पण जो असणारा एक देव आहे तोच जर भजला तरच त्या ठिकाणी सुख आहे, अन्यथा सुख नाही. यांती देवव्रतां देवानं, स्वतः भगवंतांनी सांगितले, पितृन यांती पितृव्रता, भूतानी यांती भूतेजा, यांती मध्याजनो अपि माम. असं जर त्या ठिकाणी देवानी सांगितले, जर तुम्ही देवाला भजाल तर देव लोकात जाल. याचा अर्थ जे 33 कोटी तुम्ही आम्ही म्हणतो ना, हे त्याच्यामध्ये आले. जो सुख देणारा तो त्याच्यामध्ये आला. यांती देवव्रता, मग इंद्र चंद्र महेंद्र हे सगळे ब्रह्मदेवापासून जेवढे जेवढे देव आहेत या सगळ्या देवांच्या जरी तुम्ही आणि आपलं जर करायला गेला तरी सुख मिळणार. ब्रह्मेशाना परते वाढेली नाही जीवा ते तुरी वर्ते परब्रह्म. याचा अर्थ ब्रह्म आणि शिव ही सुद्धा जीव योनी आहे. जर त्यांचीच योनी चुकली नाही, त्यांचं दुःख चुकलं नाही तर तुमचं दुःख चुकणार, तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. याचा अर्थ स्वतःच्या भगवंताच्या मुखातून भगवंताने स्पष्ट केलंय, इतर देवाला भजाल तात्पुरतं तुम्हाला त्या ठिकाणी आनंद मिळेल. कुठपर्यंत? इंद्राची प्राप्ती झाली तर स्वर्ग मिळेल, बरोबर का नाही? चंद्राची प्राप्ती झाली तर चंद्रलोक मिळेल, बरोबर का नाही? ब्रह्मदेवाची प्राप्ती झाली तर ब्रह्मलोक मिळेल. त्या ठिकाणी शिवाची प्राप्ती झाली तर त्या ठिकाणी शिवलोक मिळेल. वैकुंठाची त्या ठिकाणी विष्णूची प्राप्ती झाली तर वैकुंठ लोक मिळेल. पण त्याच्याही पलीकडे आहे, हे शोधल्याशिवाय सुख मिळणार नाही. याचा अर्थ या ठिकाणी देवाला काय सांगायचं आहे? ज्याला आपलंच करायचं आहे तो वेगळा आहे. तो कसा आहे? वेगळा आहे. आणि तो वेगळ्या अंगाने भजल्याशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. म्हणून सांगितले, यांती देवव्रता देवानं, देवांची पूजा करा देव भेटतील. याता 15 चालू आहे कुठला? पितरांचा, बरोबर का नाही? यांती पितृव्रता पित्राणं, पितृ कार्य त्या ठिकाणी 15 दिवस करा. यथायोग्य पितर जर संतुष्ट झाले तर पितृ लोकांपर्यंत घेऊन जाते. भूतांची प्राप्ती जर व्हावी असं वाटत असेल तर भूतांची आणि खेतांची पूजा करा. यांती भूतानी भूतेजा, भूतांची पूजा केली तर भूत लोकांची प्राप्ती होईल. पण यांती मध्याजिनो अपि माम, जर मलाच भजले तर माझी प्राप्ती होईल. याचा अर्थ असा आहे का जो तुकोबारा या ठिकाणी आपलाचा करायला सांगतात तो वेगळा आहे. द्वाविमो पुरुषे लोके क्षराक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कुटोस्त अक्षर उच्यते उत्तम पुरुषो अन्य परमात्मेतु उदाहृत. हे लोकत्रय महाविश्व विभक्ती अव्यय ईश्वरः, त्याला उत्तम पुरुष म्हटलेला आहे. आणि तो उत्तम पुरुष जोपर्यंत आपला होत नाही तोपर्यंत तुम्हा आम्हाला सुख नाही. तो एकच आहे, अनेक अंगानी नाही. अनेक अंगानी ही त्याची माया आहे आणि माया दुःख देणार आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढं तरी कळलं ना, बरोबर? याचा अर्थ आता तरी
तुकोबारायने सांगितलंय, तुका म्हणे नव्हे अनेका सारखा आणि तोच माझा सखा पांडुरंग. बाकीच्यांच्या सारखा तो नाही, त्यामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी वेगळं असून तो अकिंचन आहे, अखंड आहे, एक रस आहे, तो कधी दोन होत नाही, तो एक अखंड एक रस सच्चिदानंद घन परमात्मा आहे. तोच आपलंस केल्याशिवाय हे जीवा तुला सुख नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून तो कोण आहे? एक आहे. म्हणून तुकोबारायने शब्द सांगितलाय, आपला करायचा पण जो एकच आहे तो करायचा. अनेक त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी अनेक चित्त विभ्रांता, अनेकाच्या ठिकाणी चित्त जर तुम्ही वाटायला सुरुवात केली तर धड आपण म्हणतो का नाही, एक ना धड 12 भर चिंध्या असं जे म्हणतोय ना, अनेक जन्मा त्या ठिकाणी किती जन्मा झाला फेरा, गणित नाही जी दातारा तुकोबारा सांग किती जन्मा फेरा होईल, गणित नाही. पण सुटका मात्र होणार नाही, सुखाची प्राप्ती मात्र होणार नाही. मग ज्याला आणि श्रुतीने देव म्हटलेला आहे, ज्याला शास्त्राने देव म्हटलेला आहे, ज्याला संतांनी देव म्हटलेला आहे आणि जो अनुभवाने आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी अनुभव देऊन त्या ठिकाणी जीवाला कृतकृत करतोय, तोच देव आपला करा. असं तुकोबारायांचा या ठिकाणी आपला म्हणण्यातील आणि एक म्हणण्यातील शब्दाचा अभिप्रेत अर्थ आहे. शास्त्राने देव आपला करण्याचे 5 फायदे सांगितले. किती? 5. वेळ किती झाला ते मला सांगत राहा. किती? किती? 10 मिनिटं कमी. देव आपला करण्याचे शास्त्राने 5 फायदे सांगितले. पहिला फायदा ग्रंथीभेद, दुसरा फायदा संशय छेद, तिसरा फायदा त्या ठिकाणी जन्म मरण बाद, चौथा फायदा सांगितलाय अविनाश प्राप्ती आणि 5वा फायदा सांगितलाय जो अभंगातला आहे सुख. हे 5 फायदे जे आहेत ना, देव आपलाच करण्यामध्ये आहे. आता ग्रंथीभेद आपल्याला अजून ते काही कळतच नाही, त्याच्यामुळे देव फक्त हरिपाठापुरता आवडतो. बरोबर का नाही? सकाळी त्या ठिकाणी काही वाईट होऊ नये म्हणून तेवढ्या पुरतं देव आठवतो. पण मला सांगा, तुम्ही खरंच अंतकरणापासून देव आठवतोय किंवा त्याच्यावर प्रेमच जडलेला आहे का? तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग, ही भावना आपली आहे. ती जोपर्यंत होत नाही बाबानो, तोपर्यंत त्या सुखाची अपेक्षा जिवाडी करू नये. ग्रंथी या शब्दाचा अर्थ काय सांगितलेला? गाठ. बरोबर का? काय आहे गाठ? आता तुमची आमची जी क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष हे 2 त्या ठिकाणी भाग सांगितलेला आहे. त्याला जीव म्हटलेला आहे. बरोबर का नाही? आणि एकाला जीवात्मा म्हटलेला आहे आणि एकाला शिवात्मा म्हटलेला आहे. बरं, यांची गाठ किती? 184 न कुठे फेरा कुठपर्यंत आहे. बरोबर का नाही? आता तो ग्रंथीभेद कधी होईल? ग्रंथीभेद याचा अर्थ 2 दोऱ्या आहेत, 2 दोरीला गाठ मारताना ही दोरी त्याच त्या ठिकाणी धाग्यातून बनवलेली, ती पण दोरी त्याच धाग्यातून बनवलेली आहे. बरोबर का नाही? पण गाठ मारल्यामुळे परिणाम काय झालाय? जोपर्यंत याची सुटत नाही तो ह्योही मोकळा होत नाही, तोही मोकळा होत नाही. होतोय का? नाही. बरोबर का नाही? जे सच्चिदानंद घन परिपूर्ण असणारं जे आहे ना, तेही त्या स्वरूपाला तोपर्यंत याची गाठ सुटत नाही, तोपर्यंत त्या स्वरूपाला जात नाही, तोपर्यंत कर्म चुकत नाही. बरोबर काय? तुका म्हणे मान गुंतली राहटी आणि गाडग्याची सुटी फुटली या. बरोबर का नाही? जोपर्यंत त्या दोन्ही गाठी जी मारलेली आहे ती मोकळी होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी या दुःखातून परामर्श त्या ठिकाणी जीवाचा होणार नाही. मग त्या ग्रंथीभेदीचा असणारा जो भाग आहे, एकदा का देव आपलासा केला रे केला का ती गाठच उरत नाही. का? तर त्या ठिकाणी गाठ रूपाने जीवदशा रूपाने कुठल्या प्रकारची अवस्थाच राहत नाही. कशी? तर ज्या ठिकाणी मिठता लोले धन किनारा कुठपर्यंत. बरोबर का नाही? मीठ ही संज्ञा कुठपर्यंत आहे? किनाऱ्याला लागले तोपर्यंत. बरोबर. आता त्या किनाऱ्याला कुठपर्यंत त्या मिठाला लोळत राहावं लागतंय? जोपर्यंत त्या समुद्राची दुसरी लाट
येऊन त्या मिठाला त्या ठिकाणी भेटत नाही आणि भेटत नाही तोपर्यंत त्याला काय आहे तिथं लोळत राहावं लागते. तुकोबाराय सांगतात बरोबर. पण एकदा त्या लाटेने त्या ठिकाणी काय केलं, त्या मिठाला स्पर्श केला बरोबर का नाही. मिठाला स्पर्श केल्यानंतर आता काय झालं, नोहे चारिता लवण मिळविता बरोबर. आता मीठही राहिलं नाही बरोबर का नाही. ते काय झालं, समुद्राला प्राप्त झालं. याचा अर्थ समुद्र स्वरूप झालं, गाठही उरली नाही आणि पुन्हा नामही आकारही उरला अजिबात नाही. तसं एकदा परमेश्वरात आपला केला रे केला देव का पहिला फायदा होते, ही जी ग्रंथी पडलेली आहे ना गाठ, ही गाठ सुटली जाते. एक दुसरा फायदा त्या ठिकाणी सांगितले शास्त्राने, संशय छेद. संशयावळी थोर अनेक पाप नाही घोर. हा विनाशाशी वागूर प्राणी अशी ज्ञानोबाराय सांगतात. वागूर माहिती आहे प्रत्येकाला, माहिती आहे. इथं तर जास्त माहिती आहे बरोबर का नाही. इथं तर वागूर जास्त माहित आहे का, ज्याच्यात परत प्रकाराने काय केलं जाते, इकडून तिकडून पालवीत पालवीत त्याच्यात आणून त्या ठिकाणी अडकवलं जाते, त्यालाच वागूर म्हटलं जाते बरोबर का नाही. तसा संशय असा आहे, मी देह आहे का मी जीव आहे, हा संशय अजूनपर्यंत तुमचा आमचा मिटलाय का. जर त्या ठिकाणी तो मिटत नाही, अहम आत्मा या ठिकाणी हा एक त्या ठिकाणी काय आहे संशय आहे. देह अहम हा एक त्या ठिकाणी काय आहे संशय आहे. हे अनेकविध प्रकारचे संशय तुमच्या आमच्या असणाऱ्या या जीवाच्या पाठीमागे आहे. ते जोपर्यंत तो आपलासा होत नाही तोपर्यंत ते संशय मिटत बरोबर का नाही. इंद्र चंद्र एकतर त्या ठिकाणी गुरुच्या विचाराने त्यात ती क्रिया जी आहे की त्या ठिकाणी संशयाची श्रेणी छेदिती ना. त्यांना त्या ठिकाणी गुरु विचार मिळाला तर संशय छेदायचा कसं हे ज्ञान मिळते, पण क्रिया मात्र ज्याची त्याला बरोबर का नाही. मी नेहमी सांगतो, आई कुठपर्यंत घास देते, मुखापर्यंत देते बरोबर का नाही. मुखापर्यंत जर आई घास देते आणि बऱ्याच दिवसांनी पाहिलं का ते असं सुकडं झालंय का, रोज जर त्याला भरवलं जाते तरी त्याच्या अंगाला लागत नाही, याचा अर्थ ते गिळण्याची जी आहे ना क्रिया ती त्याची त्याला करायची आहे बरोबर का नाही. तसं गुरुच्या मुखाडी आपल्याला आलेलं आहे, पण आतमध्ये जे आहे ना ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा, हे तुमचं आमचंच क्रिया तुम्हाला काय करायची आहे करायची आहे. ते जोपर्यंत नाही तोपर्यंत संशय छेदर नाही. दुसरा फायदा, तिसरा फायदा सांगितले, जन्म आणि मरणाचा छेद. आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला जीव साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास. तिसरा फायदा त्या ठिकाणी काय होतो तर जन्म मरण चुकलं जाते. आणि चौथा फायदा काय होतो तर त्या ठिकाणी जी स्वरूपाची असणारी जी प्राप्ती आहे ना, स्वरूपाचं असणारं जे अनुसंधान आहे त्या स्वरूपाला जीव काय होतो, देव पहावया गेलो तेथे देव पाहिला, आपला केला परिणाम काय झाला तुकोबाराय म्हणतात, देव पहावया गेलो ते तर देवाची होऊनी खेळो. हे चार फायदे झाले आणि हे चार झाल्याशिवाय शास्त्र म्हणते सुखी मानायचं नाही. आणि त्या सुखाचं वर्म काय तर पहिलं अभंगाचं चरण, आपुला तो एक देव करुणी ते देवीन जेवा. त्याच्याशिवाय सुख नाही. जरी खरं असलं तरी तो आपला होतो का आणि होण्याची क्रिया काय एवढं सोडून आपण थांबवणार आहोत.
प्रकारे शास्त्राने सांगितले. किती? 4. पहिला प्रकार एक आहे, जे अंतरे निश्चळ, ते न्याहाळते केवळ, विसरले सकळ संसार जात. पहिला वर्ग सांगितला. दुसरा वर्ग सांगितलेला आहे, गुणानुवाद करिता उपरती होऊ दे चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. तिसरा प्रकार सांगितला, एक ऐकताची दिवाले, ते देहभाव सांडिले, एक अनुभवे पावले तद्रुपता. 4 प्रकार लक्षात आले. मान हलवले पण आले नाही. विठ्ठल अंतःकरण निश्चळ करून त्या ठिकाणी देव आपलासा करता येतोय. ही योगाची प्रक्रिया आहे. कसली? योगाची प्रक्रिया आहे. आता अंतःकरण निश्चळ करण्यासाठी काय करावं लागतंय? ज्ञानोबारायणा विचारा. यम किती सांगितलेत? 12. नियम किती सांगितलेत? 12. आता तुमच्या डोक्यावरून गेलं तरी ते ऐका. त्याचं कारण असं आहे, जे हिताच आहे तेच सांगावं, जेणेकरून हृदय मूर्ती प्रगटे श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, देवच जीवाला मिळून द्यावा त्यासाठी कीर्तन सांगावं, अन्यथा कीर्तन सांगू नये अशी मर्यादा आहे. आणि माझ्याकडनं ते जातच नाही, त्याच्यामुळे तुमचा नाईलाज आहे. हसवणं हा माझा स्वभाव नाही. हसून कीर्तन त्या ठिकाणी होत नाही, करमणूक होते. आणि करमणूक एक नाही, 184 योनीची पुन्हा पुन्हा होते. आणि ती होऊ नये म्हणून त्या ठिकाणी करमणुकीची कीर्तन मी ऐकतही नाही आणि सांगतही नाही. अंतःकरण निश्चळ करण्यासाठी योगाने 8 भाग सांगितले. किती? अष्टांग म्हटलेले त्याला. किती? 8 अंग. त्याची 8 अंग मजबूत असतील त्याला अंतःकरण निश्चल करता येते आणि देव प्राप्ती त्याला नव्हे, देव आपलासा करून घेता येतो. बरोबर? ते 8 अंग सांगत असताना सांगितलेले यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी 8 अंग सांगितले. त्यामध्ये यम 12 आहे. किती? ऐका फक्त. बरोबर का नाही? करायचा प्रयत्न करू नका, ते होणार पण नाही. यम 12 आहे, जो घेऊन जातोय तो वेगळा आहे. 13वा जो आहे ना तो वेगळा आहे. हे यम 12 आहे इंद्रियांच्या संयम अवस्थेमध्ये तो सांगितलेला ना. संय इंद्रिय ग्रामम सर्वत्र संभूते प्राप्नुवन्ति माम एव सर्वभूते हितेरतः. अशा स्थितीमध्ये जे आहे ना ते यम 12 आहे. त्यातले नियम 12 आहेत. बरोबर का नाही? त्याच्यामध्ये आसन. बरोबर, आम्ही कीर्तनाला नीट बसू शकत नाही, तर योगाच्या अनुषंगाने असणारे आसन, मग त्या ठिकाणी वज्रासन असेल, गौनासन असेल, पद्मासन असेल, ही बरीच प्रकारची फक्त ऐकून ठेवा. का? तर या ठिकाणी ही मोठी परंपरा आहे. तुमच्या आमच्या परिसरामध्ये नवे तर त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्याला आणि वारकरी वैष्णव विचाराची त्या ठिकाणी अधिष्ठान स्वरूपाने विचारधारा जर कोणी रोवली असेल तर या ठिकाणी बाबांच्या रूपाने मठाच्या अनुषंगाने उभी राहिलेली आहे. आणि त्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या परिसरातले तुम्ही आम्ही समर्थाच्या पोटी आम्ही जन्मलो करंटी. बाप एवढा समर्थ आहे ना, आम्ही करंटी राहावं हे राहू नये म्हणून मला आता सांगावं लागतंय, अन्यथा मी सांगत नाही. विठ्ठल आपण सांगितलेलं आहे. प्राणायाम, श्वास कसा घ्यावा हे सुद्धा आपल्याला माहित आहे का? अजिबात नाही. बरोबर का नाही? इडा कुठे, पिडा कुठे, पिंगला कुठे काही माहित नाही. अगर्भ काय, सगर्भ काय पत्ताच नाही. तुम्ही आम्ही विचार करा, ही सगळी जी अंग आहेत या ठिकाणी आसन असेल, ध्यान असेल, धारणा असेल, प्रत्याहार असेल, त्या ठिकाणी समाधी पर्यंत एकदा जीव गेला रे गेला त्या ठिकाणी अंतःकरण निश्चल होते. आणि एकदा अंतःकरण निश्चल झालं का ते निहाळीती सकळ काय करतात? त्याला पाहतात. आणि एकदा त्याला पाहिला का विसरले सकळ संसार जात हे संपूर्ण काय होते? विस्मरण होते. आणि फक्त काय उरते हृदयामध्ये? फक्त देव आणि देव राहते. पण अंतःकरण निश्चल झाल्यानंतर आता ते करण्यासाठी मौलीने सांगितले, क्लेशो अधिकतरम तेषाम अव्यक्तासक्तम चेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देवधीर अवाप्यते है. हे कळावं तुम्हाला मठावर काय काय चालतं ते, म्हणून मला हे सांगावं लागतंय. बरोबर का नाही?
वैराग्य महाभावके जाळूनी विषयाची कटके अदपरी धरली तवके इंद्रिय मग संयमाची थाटी सुनी मुरडुनी उपराटी इंद्रिय कोंडिली कपाटी हृदयाच्या अपानाच्या वाडा लावणी आसन मुद्रा सोडा मग मूळबंधाचा उडा पन्नासला आशेचे लाग तोडिले अधर्याचे कडे धाडिले आणि मग मित्रेचे शोधिले काळवके मग मध्यमा मध्य विवरे त्याने कोरी दादरे वरी ठाकले चौरे परब्रह्म किंवा मग ब्रह्मरंध्र हे सगळं जे आहे ना अंतकरण निश्चळ करण्यासाठी आहे. बरोबर. मग हे त्या ठिकाणी तुम्ही आम्ही ऐकताना मला सांगताना माझ्या जिभेला घाम आलाय. बरोबर. त्याच्यामुळं पहिलं देव आपलं करण्याचं साधन आपल्याकडे जमेल याची गॅरंटी वाचून योगाची या बळे अधिक काही मिळे ऐसे नाही कष्टाची दुःख जास्त आहे. त्याच्यामुळे जीवाच्या आवाक्याच्या पलीकडे आहे अंतकरण निश्चळ करून अंतकरणामध्ये देवाशी समरस होणं निश्चळ होणं देव आपलं करणं हा पहिला प्रकार तुमच्या आमच्या दृष्टीने काय आहे त्या ठिकाणी दुर्लभ आहे. दुसरा प्रकार सांगितलं एक गुणानुवाद करिता उपरती होऊन चित्ता निरावधी तल्लीनता निरंतर. दुसरा प्रकार सांगितलेला आहे काय गुण आणि अनुवाद. तुमचं आमच्याकडे जे आहे ना तुम्हा आम्हाला असं वाटतंय भजन हे तुम्हा आम्हाला आणि त्या परमेश्वराला आपलंस करण्याचं साधन आहे. कीर्तन हे त्या ठिकाणी देवाला आपलंस करण्याचं साधन आहे. पण जसं भजन पाहिजे आणि जसं कीर्तन पाहिजे तसंच ते आपलंस करेल अन्यथा ते करणार नाही. तरी कीर्तनाचे नाटे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे नामच नाही पापाचे ऐसे केले यमदमा अवकळ आणली कीर्ते खयावरून उठली यमलोकीची खुंटली राहटी आगवी. यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवणा ते दमावे कीर्ते म्हणे काय खावे दोष औषधाशी. पण ते गुण आणि अनुवाद कळलं पण पाहिजे ना. आम्हाला गुणच कळत नाही का आम्ही गुणातच नाही त्याच्यामुळे देवाचे गुण कधी कळणार. अभयम सत्वम सशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमचे यज्ञचे स्वाध्याय तप अर्चवम अहिंसा सत्यम अक्रोध त्याग अपशून्यम पैशून्य सगळं सांगितले. तेज क्षमा कृती शौचम अद्रोह संपत्ती दैवीम ही संपत्ती सांगितले. ही ज्याच्याकडे येईल त्याला त्या ठिकाणी काय सांगितले गुण आणि अनुवाद करता येईल. देवाचं गुणही सांगता येईल देवाचा अनुवादही करता येईल. भजनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी अभेद स्थितीची प्राप्ती सहज घडते. कानोपात राखो दो पिंजारी तो आडवं येत नाही. लिंग भेद कुठलाही आडवं येत नाही. पहा कानोपात्रा कोण होती वेशाची मुलगी होती. त्या ठिकाणी जर कानोपात्रा वेशाची मुलगी होई असेल तर ती सुद्धा भजन या वेद हरीचे पायी. आणि दुसरा तिसरा कोण सांगत नाही ज्ञानोबा आणि तुकोबाराय सांगतात. बरोबर का नाही. जर कानोपात्रा वेशाची असून देव आपलंच करू शकते भजन तिचं तसं झालं म्हणून. दुसरा पिंजारी तो दादू तुमची आमची पिंजारी तो ठिकाणी येतोय का नाही. गादी विणून देताना काय करतो पिंजतोय ना. असा पिंजारी नावाचा एक भक्त होऊन गेला. काय करत होता त्या ठिकाणी चरका चुई चुई चुईची त्या ठिकाणी कबीर महाराज सांगतात कुई 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 की बोले याचा अर्थ तो त्या ठिकाणी ते कापूस पिंजता 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 त्याचं भजन आणि त्या देवाशी एकरूप झालं. आणि त्या ठिकाणी कापूस पिंजता पिंजता आणि भजन एकरूप होऊन त्या ठिकाणी परमेश्वराच्या प्राप्तीला गेला. पिंजारी तो दादू दादू पिंजारी. परत त्याच्याही पलीकडं कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू. खोदू जो म्हटलेला ना खोदू हा खोदू म्हणजे तुमच्या आमच्या भाषेमध्ये ज्याला टाळ्या वाजवताना आपण कुठं पाहतो
प्रत्येक रस्त्यावर पाहते खोदू नावाचा संत तुमच्या आमच्या माळिकेत होऊन गेला, याचा अर्थ त्याला कुठलं स्त्रीलिंगही नाही आणि पुल्लिंग नाही, तो नपुसक लिंगाचा होता. त्याला सुद्धा त्या ठिकाणी जर भजनाने अभेद स्वरूपाने देव प्राप्त करता आलं, याचा अर्थ असा आहे का या ठिकाणी एक गुण आणून करता विसरले चित्ता त्या ठिकाणी उपरती होऊन चित्ता आणि त्या ठिकाणी बघ त्या ठिकाणी चित्ताची तल्लीन अवस्था एकदा त्या भजनात आणि कीर्तनात झाली रे झाली. तर हे दुसरं साधन सुद्धा काय आहे, सहज त्या ठिकाणी देव आपलं करायला आहे. आता सगळ्यालाच कीर्तन जमेल याची गॅरंटी नाही आणि सगळ्यालाच भजन जमेल याची गॅरंटी नाही. मग बाकीच्यांनी काय करावं, बरोबर का नाही. आता ज्याला योग जमते तो देव आपलासा करेल, ज्याला भजन त्या ठिकाणी तल्लीन अवस्थेमध्ये गाता येते तो त्या ठिकाणी देव आपलंसं करेल, ज्याला कीर्तन त्या ठिकाणी देव होऊन सांगता येते तो देव आपलंसं करेल. बाकीच्यांचं काय, बाकीच्यांना सुद्धा त्यांनी सांगितलंय ऐकताची निवाने ते देहभाव सांडविले, ऐकून सुद्धा देव आपलासा करता येतो. सनकादी कला सांगितलंय. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादी गजान परम भक्त. काय सांगा त्या ठिकाणी परीक्षित राजाने किती दिवस परमार्थ केला, 7 दिवस तयार झाली मुक्ती. किती, 7च दिवस ऐकलं फक्त, बरोबर का नाही. पण ते ऐक असताना त्यातलं नियम आहे, एक अंगी श्रवण आहे आणि एक अंग श्रवण आहे. आता एवढा वेळ इथं नाही, फक्त लक्षात ठेवा शब्द, बरोबर का नाही. कधी मठावर आलं का त्याचा विश्लेषण होत राहील, ते यावे म्हणून काही काही ठेवावे लागतात. एक मार्ग देव आपलासा करण्याचा योग आहे, त्याच्याने अंतःकरण निश्चळ करून देवाला पाहता येते, देव आपला करता येते. दुसरा मार्ग कीर्तनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गुण अनुवाद करता त्या ठिकाणी आणि भगवंताला आपलंसं करता येत आहे. तिसरा सांगितला एक ऐकताची निवाले ते देहभाव सांडिले आणि एक अनुभवे पावले तद्रूपता. चौथा प्रकार आहे अनुभवाने देव होता येतय. आता अनुभवाने कोण कोण देव झाला, तर त्यामध्ये पहा तुम्ही महाभारतामध्ये तुम्ही जर विचार केला किंवा भागवतामध्ये आपला प्रसंग आलेला त्या ठिकाणी याज्ञवल्क्याच्या मंत्राक्षता, कोरड्या काष्टी, पल्लवता हे 2च असे झाले का अनुभवाने त्यांनी देव मिळवला. एक वाल्या कोणी आणि दुसरा कोण, अनुभवाने देव दाखवणारा याज्ञवल्क. त्या ठिकाणी जनकाचे गुरु याज्ञवल्के यांनी अनुभवाने देव दाखवलेला आहे आणि दुसरा त्या ठिकाणी वाल्मिक महर्षी यांनी अनुभवाने देव दाखवलेला आहे. आणि दोघांचा त्या ठिकाणी जीवनाचा चरितार्थ जर तुम्ही आम्ही पाहिला तर दोघांना देव मिळाला याची प्रचिती काय, तर 12 वर्षापर्यंत राम राम जप करत राहणारा आणि त्या ठिकाणी वाल्या तो वाल्मिक होत असताना ज्या वेळेला नारद पुन्हा त्या ठिकाणी आल्यानंतर वाल्याचा वाल्मिक झाला याची प्रचिती काय, तुला त्या देवाचा अनुभव आलाय याची मला प्रचिती दाखव. त्या वेळेला सहज त्या वाल्या कोल्यानी कोणाकडे पाहिलं, नाम जपले
वाट आहे तीच त्यांना वाटलं येतात. आता इथं काय ते जाणून बुजून ते ठरलेली बरोबर का नाही, जशी येईल तशी पुढे येतात. नाम जपले वाल्मिकाने, नारदाने सांगितले तुला देव दिसला, देव आपलासा केला, याचा परिणाम काय किंवा याचा अनुभव काय. त्यावेळेला आता सांगणार तरी काय. वाल्मिकांनी त्या ठिकाणी वाल्याने सांगितलं का ज्या टोनप्याच्या आधाराने मी त्या ठिकाणी 12 वर्ष बसलो, त्या टोनप्याकडे पाहिलं. टोनपा म्हणजे लाकडाचा आधार, आपल्या भाषेत त्याला टोनपाच म्हणतोय का नाही, काहीच नाही. सुकलेला लाकूड त्याला आधार देऊन त्या ठिकाणी वाल्या कोणी त्या ठिकाणी 12 वर्ष रामराम करीत होता. नारदाने सांगितलं याचा सांग तुला अनुभव आलेला आहे का. त्या सगळीकडे पाहिलं वाल्याने, अनुभव सांगायचा काय. म्हणतो मला आधाराला फक्त एक टोनपाच आहे आणि या टोनप्याला माहित आहे जर त्या ठिकाणी मला देव दिसला असेल किंवा मी देव पाहिला असेल, मला देवाचा अनुभव जर आला असेल तर या कारड्या त्या ठिकाणी कोरड्या असणाऱ्या टोनप्याला पानं फुटतील. त्याला 2च पानं फुटली. किती? टोनप्याला 2 पाने असं म्हटलंय आणि फुटली पाने असाही त्या ठिकाणी म्हटलंय बरोबर का नाही. 2 पानं जर फुटली तर राम राम 2 अक्षरे बरोबर का नाही, हाही प्रमाण लागतंय. आणि टोनप्याला फुटली पानं याचा अर्थ कोरड्या लाकडाला कधी पानं फुटत नाही. पण ज्या अर्थी देवाचा अनुभव आलाय आणि त्याने त्याच्याकडे पाहिल्याबरोबर जर पानं फुटली, नारदाने त्या ठिकाणी कबूल केलं, वाल्याला देव भेटला, वाल्याने देव आपलासा केला. एक प्रमाण आहे. आणि दुसरं, ज्या वेळेला जनकाच्या असणाऱ्या राज्यामध्ये शास्त्रार्थ चालू होता त्यावेळेला देव सांगण्याची वस्तू नाही, त्याच्यामुळं याज्ञवल्क बोलत नाही. मग त्या ठिकाणी वाचनी देव सांगता येत नाही. अनुभव काय, त्यावेळेला अक्षता घेतली. कोठे? याज्ञवल्क्याने हातामध्ये अक्षता घेतली आणि त्या ठिकाणी जनकाच्या पलंगावर टाकली. एक भाग असा सांगितलाय आणि दुसरा भाग असा सांगितलाय का समोर पडलेलं जे लाकूड होतं त्या लाकडावर कोरड्या काष्टावर अक्षता टाकल्याबरोबर त्या ठिकाणी त्या अक्षतातून काय झाली, हिरवी कोवळी अशी त्या ठिकाणी पालवी त्या ठिकाणी तयार झाली. हा अनुभवे पावले तद्रुपता 4 असणाऱ्या क्रिया देव आपलंस करण्यामध्ये आणि या ठिकाणी शास्त्राने सांगितल्या. जर तुम्हाला शक्य झालं, मला वाटतं जी आपल्या बाजूची असेल ती तुम्ही करा. ती सोडून जर इतर करायचा प्रयत्न केला, परिणाम काय होणार अभंगाचं दुसरं चरण.
एक देव करुणी घ्यावा, देणे बिन जीवा सुख नव्हे. सुख पाहिजे तर तोच आपला करा, बाकीची येरती माईक दुःखाची जडिती. नाही आधी अंती अवसान, आधीही नाही अंतीही नाही, अवसान नाम दुःखाच्या वेळेलाही नाही. कुठल्याच अंगाने माईक पदार्थ जीवाला सुख देऊ शकत नाही. त्याच्यामुळं ठाऊक जे आहे संसार दुःखाचा काय भरवसा आहे त्याच्याबद्दल जास्त बोलायचंच नाही. दुःखाबद्दल काय बोलायचं तो प्रत्येकाचा अनुभव आहे, बरोबर का नाही. इथून जा प्रत्येकाला विचारा, सगळ्याचा अनुभव दुःखाचाच आहे. त्याच्यामुळं त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही. तुकोबाराय सांगतं माईक आहे दुःख देणार, पण मात्र हा जर आपला केला तर फायदा काय होईल, तो अविनाशी आहे. कसा आहे अविनाशी, त्या ठिकाणी कसा असल्यामुळं करी आपुलिया ऐसा, अविनाश करी आपुलिया ऐसा. लावी म्हणजे गोविंदाचे त्या ठिकाणी तो अविनाशी स्वरूपाचा भगवंत आहे ना, तो आपला केल्यानंतर त्याच्या स्वरूपाची प्राप्ती काय करतो, चतुर्भुज नर होनी ठेले, बरोबर का नाही. मातृ पितृ भाद्र सगोत्र अपार आणि चतुर्भुज नर होनी ठेले त्या स्वरूपाच्या प्राप्तीला. आणि त्या ठिकाणी तो देव तुम्हाला सहज घेऊन जातो, तो अविनाशी आहे. पण त्यासाठी काय केलं पाहिजे, लावी मना पिसे गोविंदाचे. आपल्या मनाला गोविंदाचे नाम भगवंताचं वेड लावावं. वेड लावल्याचा फायदा काय, तर त्या ठिकाणी देव आपला होईल. आणि देव आपला झाला तरच सुख मिळते, अन्यथा मिळत नाही. पण मात्र देव आपला मिळाला, परिणाम काय होणार, तर शेवटच्या चरणात दोन फायदे सांगितलेले आहेत. दुःख मरेगा